तर कसे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही विचार करत असाल गाडीवर कुठे चाललो आहे मी आज आहे दोन स्पेशल असे दिवस आहे. आज स्पेशल दिवस, त्यात दोन स्पेशल गोष्टी आहेत माझ्यासाठी. त्याचंच थोडंसं साहित्य किंवा काम करायला चाललो आहे मी. तर जाऊयात खाली, जाऊन ते गावात जाऊन त्याचं सामान वगैरे किंवा साहित्य घेऊयात. तर इकडे ताईने सांगितलेलं कुंकू आणायला, आणि हे तुम्ही बघू शकता हार वगैरे घेतलेत. आईचा वाढदिवस म्हणजे आईचं पप्पांच्या ॲनिव्हर्सरी ना, त्यासाठी केक वगैरे आणला आहे. पण त्यासाठी हार पण आणलेत, पण त्यांना माहीत नाही आणले म्हणून. आता माझ्या हातात आहे सगळं. या हाताने विड्या काढायचा, म्हणजे गेट उघडे ओढता येत नाही. वर गेल्यावर बोलूयात. ते आई पप्पांचे हार ठेवले, केक नेऊन ठेवला आतमध्ये. सोनू कसं बघते बघा इथं. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. टू बोथ. ॲनिव्हर्सरी. करायला लागले आमचा चेला, आमचा छोटा सेवक. धर छोटा सेवक का. आम्हाला अंध पाहिजे तर तुला नको. अंध नाही, आम्हाला अंधच पाहिजे. कसं वाटलं, काय माहित होतं काय? छान वाटलं. छानच वाटणार केक. कुणालाच माहित नाही करायला, कुणाला नको वाटणार आहे. कुणाला माहित नव्हतं आणलेलं मी जाऊन. मग केक खायला मजा येते. ॲनिव्हर्सरी असू नाही तर नसू, केक खाणं इज इम्पॉर्टंट. केक खाणं इज इम्पॉर्टंट. आवडीची गोष्ट. बर्थडे असू, ॲनिव्हर्सरी असू नसू, केक खाणं इज इम्पॉर्टंट. आता फायनल निघालोय. कुठं निघालोय आता तसं तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल. काय वाटतं तुला, कुठं निघालोय? छोट्यापणीची आवड ती मोठ्या ह्याच्यामध्ये काय म्हणते, रूपांतरित झालेली खूप दिवसाची, खूप वर्षाची इच्छा पूर्ण करायला चाललोय. आता ते काय आता पाऊस होता म्हणून आम्ही असं बसलो चिटकून. मोकळी जागा लय तशी, पण इकडं सामान ठेवलं. इकडं बसायला जागा होती, बस चिखल होतं त्यामुळे बसले. गाडी चालवते. पुढं जाऊयात आणि बघूयात पुढे. तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी साईड सीन बघा. साईड सीन आता आलोय, पोचलोय. कुठं पोचलोय तुम्हाला दिसत नसेल, ब्लर दिसत असेल, ब्लर. कळत नसेल तुम्हाला आता कुठं आलोय. जस्ट मिनिट बाहेर उतरतो, मग दाखवतो. गाडी वळून लागली आणि आता तुम्हाला कळलं आपण आलोय कुठं. आता तुम्हाला अंदाज लागला असेल आपण कशासाठी आलोय आणि आपल्या घरी काय गोष्टी येणार होती. तो थोडक्यात तुम्हाला एक गाडी दिसत असेल अलीकड पलीकड, नाही बोट नाही करत, पण तिथं आपण आलोय. आहे आपली गाडी एक. तिथं बघूयात आता कुठली गाडी आहे काय ते. तुम्हाला आलोय कुठं, कसं आहे काय. बसलोय. गाडी बघितली वॉशिंगला. तुम्ही बघितली असेल गाडी वॉशिंगला दिली. सगळ्यांना आवडली गाडी. आता गाडीचं पूजा वगैरे करत वॉशिंगवर आल्यावर. तिथं गाडी होती, तिथं आणली बघा ती मिनिएचर, म्हणजे मॉडेल छोटं. शोपीस म्हणून ठेवायला बरे. ठेवा. हां 14+ इयर म्हणजे आहे आपण मोठ्यापर्यंत पण आहे त्याच्या वरच्यांसाठी, त्यांच्यासाठी नाही.
तेच किती इथून पुढच्या side. आरशे पण खरेत बघितले, आरशे दिसते हे बघ. हा आरशे पण खरेत. भारी ग्लोव्ज दिसतात, ग्लोव्ज वगैरे असे, ग्लोव्ज, हेल्मेट ब्लॅक कलरचं असं, आणि रेन कवर असं देणार म्हटलं होतं. बघू आता कसं वाटतं तुम्हाला. हे ॲक्सेसरीज आहेत सगळ्या अशा इथं. गाडीत आपण दिसतोय योग. Empty hearts and neon. नाही दुपार किती जा बाहेर गेट. घरी आता तुम्ही बघा. आलोय घरी. घरी मस्त बी झालं सगळं आवरून वगैरे. आता एक काम करू, आता आईन मी कसं आलो गाडीवर बसून आलोय, तर आईला आपण काय करू एकदा रिव्ह्यू विचारूयात की कसं वाटलं गाडीवर बसलं पहिल्यांदा, किंवा म्हणजे काय वाटलं गाडीवर बसून कसं वाटलं. तर मग आईला बोललो तर कसं वाटलं गाडीवर बसलं पहिल्यांदा. छानच वाटणार. आपण माझ्या गाडीवर पहिल्यांदा बसली ना तू, गाडी चालवतो ना, ह्याच्या गिरच्या गाडीवर माझ्यावर बसली नाही. तुझ्या गाडीवर पहिल्यांदा नाही बसले, ह्या आधी स्कूटीवर 9वी-10वीत तो असल्यापासून बसते, पण आज नव्या गाडीवर बसताना छान वाटलं. कशी गाडी काय मस्त. मला गाडीचा आवाज जास्त आवडला. कसं काय आवडलं माहित नाही कसं काय ते, पण आवडला. छान वाटतं चालू केल्यानंतर आवाज एकदम मस्त वाटतो. अजून एक म्हणजे हे सगळं झालंय, पण फक्त आमच्या घरच्यांना सोडलं, म्हणजे मावशींना वगैरे, तरी कुणालाच माहित नाही अजून गाडी घेतली म्हणून. तर तुम्हाला त्यांना पण सरप्राईज होतं आजचं, की त्यांना पण माहित नव्हतं आधी. पण तुम्हाला पण जेव्हा हा व्लॉग येईल त्यावेळेस तुम्हाला पण कळेल की काय, त्यावेळेस मी तुम्हाला म्हणलेलं आणायचं काहीतरी नवीन, मग ते काय आहे ते तुम्हाला कळलं असेल आता. तर ती ही गोष्ट होती. तर आता म्हणजे ह्या गाडीला एक माझी इच्छा होती की नाव काहीतरी द्यावं. म्हणजे सगळ्यांना मुलांना असते की ज्यांची पहिली बाईक असते आणि त्यांनी त्यांच्या बाईकला नाव वगैरे द्यायचं असते, मग आपण काय द्यायचं नाव. तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा की काय नाव दिलं पाहिजे. असं काहीतरी सांगा तुम्ही नाव. आईमध्ये लालपरी, तर तुम्ही सांगा काय नाव ठेवायचं. सगळ्यांचं आपण एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर शोरूममध्ये पूजा करून गाडी जेव्हा घेतली, सगळ्या प्रोसेस झाल्या, त्यानंतर स्वामींच्या मठामध्ये जायचं होतं. खरं तर तिथं स्वामींना हार आणि पेढे ठेवायचे होते, आणि तिथून मग आजी आणि आजोबांना सरप्राईज म्हणून डायरेक्ट त्यांच्या घरी गाडी न्यायची होती, आणि मग त्यांच्या हातनं पूजा करायची होती. आम्ही ते साहित्य पण सगळं घेऊन गेलो होतो, हार सगळं त्यांच्यासाठीचा एक वगैरे. पण झालं असं की घरी एक महत्त्वाच्या कामासाठी घरी यावं लागलं, आणि त्यामुळं मग आम्ही घरी इथं येऊन बसलो. इथं दिसतील तुम्हाला स्वामींचा आणि हातनं पूजा करायची म्हणून ते 2 हार असे घेतले होते. ते माघारी आम्ही आणले आणि येऊन घरी आता बसलोय. आता बघू संध्याकाळी 5 नंतर जाऊ आम्ही, जमलं तर. आता कसं ऍडजस्ट होतंय त्याच्यावरती पुढचं डिपेंड आहे. बाय. गाडीसोबत म्हणजे 2-3 ॲक्सेसरीज भेटल्यात. पहिले म्हणजे 2 पप्पांच्या गाडीत गेल्यात, आणि एक बरं मी तिथं येताना म्हणलं ट्राय करून बघूयात, घालून बघूयात. हे आहेत ते ग्लोव्ज, रॉयल एनफिल्डचे ओरिजिनल ग्लोव्ज आहेत.
काहीतरी याची प्राईस 2000 असेल. हे आपल्याला गिफ्ट म्हणून भेटलं फ्रीमध्ये. आणि एक रेन कवर आणि हेल्मेट. चांगलं वाटलं जरा. हेल्मेट अजून खोलून उघडून बघितलं नाही, पण रेन कवर बघितला. मस्त आहे रेन कवर. आणि किचन आहे, किचन तिथे लावले. मग तुम्हाला दाखवतो ज्यावेळेस संध्याकाळी आपण जाणार त्यावेळेस तुम्हाला दाखवतो. केक आता आपण काय करूया, आता मस्तपैकी केक ॲनिव्हर्सरी आई पप्पांच्या आईला ॲनिव्हर्सरी होती ना आज, त्याचा केक खाऊन टाकूयात. आता काय कोण खाणार नाही म्हणल्यावर आईनं पण खाऊन खाणार. पप्पाचा नाही म्हणजे आई ॲनिव्हर्सरी त्यांची आज. सकाळी तुम्हाला म्हणलेलं जसं ब्लॉग मी आज माझ्यासाठी 2 दिवस खूप खास आहेत. एक म्हणजे आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि दुसरी असा जुळून आला योग की आज 24 मेला आज आमची 23वी ॲनिव्हर्सरी येते. 23 वर्ष लग्नाला आमच्या पूर्ण होते. आणि एसटी गाडी त्याच दिवशी योगायोगाने आली. खरं तर त्याची गाडी आणण्यासाठी आम्ही 3 दिवस वेगळे काढले होते ठरवून. असे 13, 19 आणि 20 असे तारखा आम्ही काढल्या होत्या शुभ दिवस म्हणून. पण त्या दिवशी काही गाडी अवेलेबल झाली नाही, त्यामुळे ते मुहूर्ताचे दिवस गेले. आणि योगायोगाने आज 24 तारखेला गाडी येण्याचा योग आला. मग हे उलट दुग्ध शरदकर आयुक्त योग असं म्हटल्यासारखं झालं की बाबा ॲनिव्हर्सरी आणि एसटी गाडी एकाच दिवशी आणि 24 ही तारीख. त्यामुळं छान वाटलं, मस्त वाटलं. कधीही न विसरणारी गाडी कधी आणली 24 मे हे लक्षात राहणार. गाडीचा वाढदिवस पण पुढच्या वर्षी 24 मेला होईल. आमची 24वी ॲनिव्हर्सरी पण 24 मेला पुढच्या वर्षी होणार. सगळं एकत्र. ठीक आहे, मला खा म्हण. मी खातो केक मस्तपैकी. आता आज तुझं चालू होतं बोलणं म्हणून मी खातो केक. बघूयात आज संध्याकाळी आपण ज्यावेळेस आजी जाणार आजी आबांचं रिॲक्शन बघू समोर. तर आता झाले संध्याकाळ. चहा प्यायचा. चहा ठेवलाय खरं. सगळे आलेत. मावशी आले त्या दिवशी बघितलं असेल. हे ऋत्विज, विहान, कार्तिक. ऋत्विजला तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ब्लॉग म्हणजे 2-3 ब्लॉगमध्ये बघितलं असेल. ही पहिल्यांदा मागच्या ब्लॉगमध्ये, दुसऱ्यांदा ह्या ब्लॉगमध्ये दिसते. ही पण मावशीला पण जास्त कधी बघितलं नसेल. तिला पण दुसऱ्यांदा बघताय. आल्यानंतर ब्लॉगच चालू करत नाही. आता हा सीनू इकडे तर आमच्या महाराणी बसल्यात. अम्मा मला सेवक म्हणतात काय. जाऊ दे, विषय नंतर जा. ते झालं. आता आलेत सगळे. आता सगळे आलेत. तर तुम्ही बघितलं मी सकाळी मी साजरा केला आई पप्पांचा ॲनिव्हर्सरीचा. आता हेच चिंगळे पिंगळे सगळे आलेले आहेत. आणि आमच्यात सगळ्यात बारका चिल्लू पिल्लू आमचाही सगळीकडे आमच्यामध्ये बसणार. सगळ्यांचा मज्जा. त्याला बारकी पोर आली की मज्जा वाटते बारक्याला आमच्या की भारी आमच्यासोबत खेळायला कोण आलं, पण सगळे ह्यांचे कोण खेळत नाही त्यासोबत. बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट आपल्या आता बाईकचा एक रिव्ह्यू तुम्हाला एक मराठीमध्ये एक जेन्युअन जरा पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा बाईक घेतल्यावर काय वाटतं का बाईक चालवल्यावर, आणि ही बाईक महत्वाची गोष्ट की कसं चालवल्यावर कसा वाटतं रिव्ह्यू. मी आणि ऋत्विज दोघं मिळून दिलं द्यायचं ना लवकर. हां, तर आम्ही लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू की कसं वाटलं बाईक. पप्पा चावी इथनं सोडून गावाकडे घेऊन गेले. गावाच्या पुढे जाण्यापेक्षा अलीकडे त्यांनी एका दुकानात ठेवली चावी. जवळपास 10-12 किलोमीटरचं अंतर. एक मिनी राईड जवळपास 20 किलोमीटरची मिनी राईड एक नंबर तयार झालेली. त्याच्यावर आपण सांगू शकतो कसं काय आपल्या ह्याचं आहे. अगं थांब की बोलतोय की मी. सगळा तुझा आवाज जाते तिथं. केलं की आता म्हणलेला घाबरलं आमचं. घाबरलं. सकाळी मी केलं होतं. आता ह्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांकडून आणि आजी आबा आणि मावशीकडून फोटो काढ. मग तुम्ही व्हिडिओ काढतो म्हणजे तू फोटो काढ ना. दोघं व्हिडिओ कशाला नाही मग कशाला. हा गाव खाऊ घाला वरच किले. ऋतल लावा. असं बघ ना.
आईवर बघ इकडं आला चारा छकुला राहिला छकुलाला चारायचं पडलं चारायचं आम्हाला ये बाबा एक नंबर फोटो नंबर झालंय सगळं सेलिब्रेशन मस्तपैकी सगळ्यांनी ह्या चिल्ल्या पिल्ल्यांनी हे केलं आणि ह्यो आमचा मधी चिल्ला टिल्ला पप्पांचा लाडकाही दिलंय माऊ आमची लाडकी माऊ लाडकी माऊ सगळ्यात छोटी माऊ झाले मस्तपैकी सगळ्यांनी एकदम म्हणजे एक्सायटेड तुम्हाला बघितलं व्हिडिओ एक्सायटेड किती झालते की ह्यांनी परत ह्यो सगळ्यांनी काय केलं विश केलं भारी वाटलं का नाही काय मस्त वाटलं केक मस्त वाटला का सेलिब्रेट केलेलं मस्त वाटलं हा मला वाटलं केक नव्हता चांगला चला केक वगैरे खाऊयात पुढचं बघूयात एकत्र राहतात मामा आला मला ना मामा ड्राइव्ह बघत आहे फर्स्ट ड्राइव्ह घेते मामा चालू झाले सगळं आपल्या आजीचा करायला लागलेत पूजा ही पण हीच टायमिंग झालाय बघ सगळ्या गाड्या बघ ओकमाडे 9च्या दरम्यान आहे 8:30 9ला सगळ्या गाड्या बघा 4 चाकीपासून 2 व्हीलर पर्यंत सगळ्या गाड्या कुणीकडे चालले मला काय माहिती ऍपल संघटनेचे अध्यक्ष इकडे असेल हा ठेव झाड लावून तोडू नको कशी वाटते अजय गाडी स्वतःला लावून अजय गाडी कशी वाटते छान आहे छान लक्ष्मी कसं वाटतं आबा गाडी छान एकदम चक्कर मारायची नाही चक्कर मारायची ना हो मारायची घ्या आबा घ्या आबा बारकेदार हा थांबा हा कार्तिक शांत बस इकडे बघ ही बघ त्याच्यावर टाका टायर सगळ्यांच्या राईड आता इकडं आजीवर झालं मी थांबलोय बाहेर आता जाऊया घरी आपल्या गाडीला घेऊन तर घरी जाऊन मस्त चार्जिंग कमी राहिली आपली आणि चार्जिंग कमी राहिल्यामुळे मी काही पुढचा ब्लॉग करत नाही तर आता ब्लॉग इथंच एंड करूयात तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि काय वाटलं की कसं काय तुम्हाला काय सरप्राईज भेटलं काय तर असं येते राहतील ब्लॉग अजून आता गाडीवर वगैरे गाडी घेतली आता थोडंसं राईड वगैरे तर चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सगळ्यांचा जाऊयात श्री स्वामी समर्थ बाय आता यांना सोडले जाऊयात घरी आता आई इकडे मी इकडे जातो आता आम्ही